वा, नैवेद्याचं ताट घेतलं. गरम करू का? नाही नको मालू, गरमच आहे ते. कसा झालाय स्वयंपाक? वास तरी छान येतोय. आणि चव? मी खाऊ? वा, छान मस्त झालाय भात, सुंदर. पोळी? हा, पोळी. पण काय ग, सणाच्या दिवशी पुरणपोळी करणार होतीस ना? केली की. दे की मग. पुरणपोळी ही पुरणपोळी आहे? नाही ग, ही साधी पोळी आहे, खाल्ली ना मी आता. उघडून बघा, पुरण आहे त्यात. अरे हो, पुरणपोळीच आहे. मालू, तू पुरणपोळी नाही, वरणपोळी केलीयस. म्हणजे? अगं नुसती डाळच आहे त्यात, गुळ कुठे आहे? अहो, घाबरून मी जरा कमीच घातलाय. जरा नाही, खूपच कमी घातलायस गुळ. आता काय ओरडतील ना नानी? माझी कढी त्यांना आवडली नव्हती, किती रागवल्या होत्या मला. आता पुरणपोळी चुकवलीये. माझ्या आईला काय वाटेल हो? लेकीला शिकून एवढं सासरी पाठवलं आणि तिने तिथे जाऊन नाक कापलं आपलं. मालू, कसं झालं माझ्या हातून? आता काय उत्तर देऊ मी नानींना? मालू ऐक, मी काय म्हणतो, आपण पुरणपोळी रिपेअर करू, म्हणजे आपलं हे दुरुस्त करू. नानींच्या जेवणाची वेळ झालीये. मला एक सांग, पुरण शिल्लक आहे अजून? सगळ्या पुरणाच्या पोळ्या केल्यात. कमाल कर. चिडतील ना आता नानी? काय करायचं? ऐक, आपण नानीला असं सांगू, म्हणजे तू नानीला असं सांग की आज केलीच नाही पुरणाची पोळी, नाहीच आहे. नको नको, त्यापेक्षा असं सांगूयात का की सगळ्या पुरणाच्या पोळ्या तुम्हीच खाल्ल्या. जरा एकदा बघ नीट माझ्याकडे. काही काय सांगतेस, कसं पटेल तिला? तिला लक्षात येईल ह्यात काहीतरी लबाडी आहे. मग आता? आता काही नाही, मला थोडा विचार करू दे. तुम्ही केव्हापासून नुसता विचारच करताय. नैवेद्य दाखवून झाला का? मालू, तुझा आणि नानीचं कुठवर आले ते बघ. तोवर तुम्ही काय कराल? मी जेवून घेईन म्हणतो. अहो, माझ्या जीवावर असा प्रसंग आला आणि तुम्हाला जेवायचं काय सुचतंय? मग असं करू, तू बस, मी जाऊन बघतो नानीचं कुठवर आले. तू थांब. अहो पण नाही, मी काहीतरी विचार करतो, काढू काहीतरी मार्ग काढू. आलोच. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.